सभी प्रकार के सोने चांदी के दागिने खरीदी करो आप एक ही जगह अरमान ज्वेलर्स में। केडीएम के सोने पर रमजान के पूरे महीने मजदूरी बिल्कुल फ्री और वो भी 100% रिसेल के साथ। हमारा पता 71 सिद्धेश्वर पेठ, बीजापूर बेस, सोलापूर। सोलापूर शहरातील मुळेगाव रोड येथील सर्वोदयनगर भागात सालानाबाद प्रमाणे यंदाही बैतुल मस्जिद ट्रस्ट आयोजित इफ्तार पार्टीचा आयोजन करण्यात आलं होतं। मुस्लिम समाज बांधवांसोबत परिसरातील अनेक जाती धर्माचे नागरिक या इफ्तार पार्टीत आवर्जून सहभागी होते। मुस्लिम समाज बांधवांसोबत रोजा इफ्तार वेळी एकमेकांना खजूर भरवत रोजा सोडविण्यात आला। सांगायचं म्हटलं या भागातील प्रेमळ मनमिळावू व्यक्तिमत्व स्वर्गीय महेश अण्णा कोटे दरवर्षीच आवर्जून उपस्थित असत, पण नियतीचा खेळ। यंदा इफ्तार पार्टीत महेश अण्णांची आठवण अनेकांना झाली। काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक प्रथमेश कोटे, साबीर कुर्ले, पीरसाब शेख त्याचबरोबर या भागातील अनेक मातब्बर व सामाजिक कार्यकर्ते इफ्तार पार्टीत आपला सहभाग नोंदवला व सर्वोदयनगर भागात इफ्तार पार्टीचा औचित्य साधून एकतेचे संदेश दिले। पण प्रमुख उपस्थिती असणारे महेश अण्णा कोटेंची यंदा अनुपस्थितीच या परिसरातील नागरिकांना भासली। बैतुल्ला मस्जिदच्या वतीने आज रोजा इफ्तारीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि दरवर्षी महेश अण्णा या ठिकाणी येत होते, पण त्याची आठवण ठेवून मी सुद्धा मला वाटतं गेल्या 2-3 वर्षापासून इथं येतो आणि आज अण्णा नाही आहेत। अनेकांच्या भावना इथं आल्यानंतर अण्णा आज आपल्याला दिसत नाही आहेत अशा अनेकांनी भावना बोलून दाखवल्या आणि प्रत्येकजण भावुक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज चेतन भाऊसुद्धा नेहमी अण्णांबरोबर या ठिकाणी येत होते आणि आज अण्णा नसताना सुद्धा तुमचं प्रेम आमच्यावरती तसंच आहे। त्याबद्दल मी खरोखरच मेंबर तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण अण्णांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे। अण्णा सगळ्यांना घेऊन एकत्रित घेऊन काम करत होते आणि आज त्याच पद्धतीने आपण सुद्धा त्याच पद्धतीने पुढं काम करू एवढं निश्चित आवर्जून सांगतो। आज महाराष्ट्राचं जर वातावरण पाहिलं, परवा आपल्याला माहिती आहे नागपूरसारखी घटना आज आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने होतीये। आज मला वाटतं आपण सगळेजण सतर्क राहून समाजाला एक प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे। त्यामुळे कुठल्या भांडणात न पडता सगळे हिंदू असतील, मुस्लिम बंधू असतील, हे सगळेजण आपण एकत्रित येऊन आत्तापर्यंत देशात जी वाटचाल होती, आपण सगळे एकत्रित असल्यावरती बाहेरचे कोण आपल्यावरती आक्रमण करू शकत नव्हते। त्याच पद्धतीने यापुढे सुद्धा आपण सर्वजण मिळून जर एकत्रित राहिलो तर कोणीही विष कालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला तर ते विष पेरलं जाऊ शकत नाही एवढं निश्चित सांगतो। रोजा मला वाटतं खऱ्या अर्थाने वर्षभर आपल्याला आपल्या बॉडीला कुठंतरी रेस्ट मिळावी। आपण नेहमी 12 महिने जेवत असतो आणि त्या बॉडीला रेस्ट मिळावी, त्यामुळं मला वाटतं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी ही प्रथा आपल्याला कुराण शरीफच्या माध्यमातून दिली आणि निश्चित त्याच्या पाठीमागं एक सायंटिफिक कारण आहे। कारण आपण वर्षभर जे खात असतो कधी तर आपल्या बॉडीला रेस्ट मिळाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून मला वाटतं या रोजेचं आयोजन केलं जातं। मी निश्चित सर्वांना
त्या पवित्र महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. मस्जिद ट्रस्टच्या वतीनं आज रोजा इफ्तारच्या पार्टीचा कार्यक्रम आपण घेतला आहे. जवळजवळ 19वा रोजा आपला उपवास आहे आणि मी ट्रस्टच्या सगळ्या ट्रस्टींना अभिनंदन करतो की आजपर्यंत मी महेश अण्णाबरोबर या ठिकाणी रोजा इफ्तारच्या कार्यक्रमाला येत होतो. या भागामध्ये आलं तर महेश अण्णांची आठवण आम्हाला नेहमी येत राहणार आणि आज राहणार आहे. आज राहणार नाही आहेत पण त्यांच्या चिरंजीवला आपण या ठिकाणी बोलवलात. मी आपल्याला सगळ्याला अपील करतो, ज्याप्रमाणे अण्णा तुमच्यावर प्रेम करायचे, अण्णा सगळ्याला घेऊन चालायचे, त्याचप्रमाणे आज प्रथमेश कोटे देखील आज तुमच्यावर राहतील. जे अण्णाचं स्वप्न आहे आपण सगळे मिळून पूर्ण करूयात. आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पूर्ण मुस्लिम बांधवांचा पवित्र हा सण चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये काय लोक हिंदू मुस्लिम च्या घोषणा करतायत, पण ह्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन ह्या रोजा इफ्तारचा आपण ह्या ठिकाणी पार्टी आज आयोजित केला. हीच खऱ्या अर्थानं आपल्या भारताला अपेक्षित आहे. आमच्यावर ज्या दिवाळी असते त्यावेळेस आम्ही तुम्हाला फराळीचा ताट देतो, तुमच्याकडे ईद आहे तुम्ही आम्हाला सुरकुंबाला बोलवता. हीच खऱ्या अर्थाने ह्या देशाला अभिप्रेत आहे. मी भगवानच्या प्रार्थना करतो की हिंदू मुस्लिम ह्या भानगडीत न पडता आपण सगळ्या देशाचे नागरिक आहात आणि आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं आहे. ही भूमिका ह्या दोन्ही समाजाने आपण ठेवावी. आज एक चांगला उपक्रम पीरसाहेब आमचे साबीरबाई आम्हाला हिंदू बांधवाला देखील बोलवलात, तुमच्या ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सामील केलात. हेच खऱ्या अर्थानं सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे. हा पवित्र महिना आहे. बघता बघता 19 दिवस आपल्या उपास झालेले आहेत आणि हे ईद फार मोठ्या प्रमाणे देशभरात होते, महाराष्ट्रात होते, सोलापूर शहरामध्ये होते. आपण या ठिकाणी मला व प्रथमेश कोटे आमच्या सगळ्या सहकार्याला बोलावलात त्याबद्दल आपल्या ट्रस्टचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि भाईचारा से रहेंगे, मिलजुल के रहेंगे, सोलापूर की प्रगती करेंगे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.